He's talking about life. Always when it says follow me, he's talking about life, not about ministry. तो जीवनाविषयी बोलत आहे. जेव्हा कधी येशू म्हणायचा माझ्या मागे या, माझं अनुसरण करा, तो नेहमी त्याच्या जीवनाविषयी बोलत होता, त्याच्या सेवेविषयी नाही. Nobody can follow Jesus' ministry. कोणीच येशू ख्रिस्ताच्या सेवेचं अनुकरण करू शकत नाही. Nobody can turn water into wine. कोणीच पाण्याचा द्राक्षारस करू शकत नाही. People who talk about that are just telling you lies. Don't listen to their stories. जर लोक असं म्हणत असतील तर ते तुम्हाला खोटं सांगत आहेत. त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. There's so many stories people say nowadays of people gone to hell for 3 days and come back, gone to heaven for 3 days and come back. It's dumb people who believe all that rubbish. आज लोक अनेक गोष्टी सांगतात की लोक 3 दिवस नरकात जाऊन परत आले, लोक 3 दिवस स्वर्गात जाऊन परत आले. फक्त मूर्ख लोकच अशा अर्थशून्य गोष्टींवर विश्वास ठेवतात. There are books written on it and people make money out of it. आणि लोक यावर पुस्तकं लिहितात आणि त्यातनं पैसे कमवतात. Paul went to heaven. We read in 2 Corinthians 12. Let me show you that. पौल स्वर्गात गेला. आपण हे 2 कोरिंथ्याच्या 12व्या अध्यायात वाचतो. मला तुम्हाला ते दाखवू द्या. Because there are so if you go to Google and search for people who gone to heaven and come back, you'll see so many. कारण जर तुम्ही इंटरनेटवर जाऊन असा शोध घेतला की किती लोक स्वर्गात जाऊन आले आहेत तर तुम्हाला अनेक लोक सापडतील. Deception, outright deception going on in the world, and there are dumb Christians believing it. ही फसवणूक आहे, स्पष्टपणे फसवणूक आहे आणि तरी मूर्ख ख्रिस्ती लोक ह्यावर विश्वास ठेवतात. But see a man who really went to heaven, 2 Corinthians 12. पण आपण इकडे एका मनुष्याकडे बघू जो खरोखर स्वर्गात गेला. 2 कोरिंथ्याचा 12वा अध्याय. He refers to himself. He doesn't even say it is him. तो स्वतःविषयी उल्लेख करतो. तो असं देखील म्हणत नाही की मी स्वर्गात गेलो. But he talks about a man in Christ who 14 years ago, 2 Corinthians 12 verse 2. 2 कोरिंथ 12:2 मध्ये तो म्हणतो, ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे जो 14 वर्षांपूर्वी 14 years ago, he's referring to himself. And he says, I don't know whether it is in the body or out of the body. तो 14 वर्षांपूर्वी स्वतःविषयी बोलत आहे आणि तो म्हणतो त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही. I was caught up to the third heaven. The third heaven is the immediate presence of God. त्याला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते आणि 3रा स्वर्ग हा देवाच्या समक्षतेचा स्वर्ग आहे. The first heaven is the sun, moon, and stars, and the planets, and all the galaxies in space, millions and billions of miles space as we know it, and as we don't know it. पहिला स्वर्ग म्हणजे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि अंतरिक्षमधील असलेल्या आकाशगंगा आणि हा अंतरिक्ष अब्जकोटीवर अब्जकोटी मैल लांबपर्यंत पसरलेला आहे आणि कदाचित ह्यापेक्षाही लांब तो असेल आपल्याला माहीत नाही. That's the first heaven. Beyond that is the second heaven where the devil dwells and his demons. हा आहे पहिला स्वर्ग आणि ह्याच्या पलीकडे 2रा स्वर्ग आहे ज्यात सैतान आणि त्याचे भूते राहतात. We are told in Ephesians 6 that we battle with the spiritual forces in the heavenlies, that is in the second heaven. इफिस 6 मध्ये आपण वाचतो की आपले झगडणे आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. He was in the third heaven. They were all in the third heaven. But when they sinned, they got cast out of heaven, not to hell, but to the second heaven. सैतान व दुरात्मे एका काळी 3ऱ्या स्वर्गात होते, पण त्यांनी जेव्हा पाप केले त्यांना 3ऱ्या स्वर्गातून काढून टाकण्यात आले आणि त्यांना नरकात नाही तर 2ऱ्या स्वर्गात घालवून दिले. And we read in Revelation 20, one day Revelation 12, one day they'll be cast down to the earth. आणि आपण प्रकटीकरण ह्याच्या 12व्या अध्यायामध्ये वाचतो की एका दिवशी त्यांना पृथ्वीवर टाकण्यात येईल. The entire demonic group and Satan will be cast down to the earth sometime before Christ comes. We read in Revelation 12, and then in Revelation 20, from there they'll be cast into the lake of fire. सैतान व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास पृथ्वीवर टाकण्यात येईल. ख्रिस्त येण्यापूर्वी एका दिवशी असे होईल हे आपण प्रकटीकरण ह्याच्या 12व्या अध्यायामध्ये वाचतो आणि मग प्रकटीकरण ह्याच्या 20 अध्यायामध्ये आपण वाचतो की पृथ्वीवरून त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. So right now they're in the second heaven. आणि म्हणून आज ते 2ऱ्या स्वर्गामध्ये आहेत. And immediately above that is the third heaven where Christ is, where the Father is, and all the saints of God are who have died, Old and New Testament saints, where Abraham is, and all the great saints of the ages, and where we go if we die. आणि त्यावरती 3रे स्वर्ग आहे जिकडे ख्रिस्त आहे आणि पिता आहे आणि देवाचे सगळे संत जे मरण पावले आहेत. जुन्या व नव्या करारातले संत तिकडे आहेत. अब्राहम तिकडे आहे. सर्व युगातील महान संत आणि आपला देखील मृत्यू झाला तर आपण तिथे जाऊ. So he was taken up to the third heaven, and he says that's called paradise also in verse 4. That's where the thief went when he died.
आणि पौलाला तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते आणि त्यालाच चौथ्या वचनात तो सुखलोक असे म्हणतो आणि वधस्तंभावरील अपराधी देखील मेल्यानंतर तिकडे गेला. And at that time, paradise was in the heart of the earth. Now, it's after Christ's ascension, it's in heaven. त्यावेळी सुखलोक पृथ्वीमध्ये होते. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ते आता स्वर्गात आहे. And he says, I heard, listen to this. This is the most important verse you must remember. I heard inexpressible words which a man is not permitted to speak. आणि पौल म्हणतो, याकडे विशेष लक्ष द्या. हे सगळ्यात महत्त्वाचे वचन आहे जे तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. 2 कोरिंथ 12 अध्याय याचं 4 वचन. माणसांनी ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. Paul, what did you hear there? I'm not permitted to tell you. पौल, तू स्वर्गामध्ये काय ऐकलं? मला तुम्हाला ते सांगण्याची परवानगी नाही. That is the man I believe really went to heaven. अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो की हा खरोखर स्वर्गामध्ये गेला. And all these guys you read on Google search who say they went to heaven and they tell you all details, write books about it and make money. Don't believe that nonsense. आणि इंटरनेटवर तुम्ही ज्यांच्याविषयी वाचता की जे म्हणतात ते स्वर्गात जाऊन पुन्हा आले आहेत आणि तिकडं पाहिलेल्या बारीक सारीक गोष्टी ते तुम्हाला सांगतात आणि त्यावर पुस्तकं लिहून ते पैसे देखील कमवतात, ह्या मूर्खपणेवर मुळीच विश्वास ठेवू नका. If they really went to the real heaven, they would not be allowed to say what they heard. जर ते खरोखर खऱ्या स्वर्गात गेले असते तर त्यांनी तिथे काय ऐकलं हे सांगण्याची त्यांना परवानगी नसती. But the devil is a master deceiver. We read in 2 Corinthians 11:14 that Satan disguises an angel of light. पण सैतान हा कुशलतेने आपली फसवणूक करतो. आपण 2 कोरिंथ याच्या 11व्या अध्यायाच्या 14व्या वचनात वाचतो की सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. He can in your imagination take you into some place and say, this is heaven. तो तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये एका जागे नेईल आणि मग म्हणेल हे स्वर्ग आहे. And people believe that. आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. And they hear so many demons speaking there who dress up like angels. It says here that Satan disguises an angel of light, verse 14. आणि तिकडे देवदूताचं सोंग घेऊन अनेक जे भूते उभे असतात त्यांना ते देवदूत असं समजतात, कारण इकडे लिहिलं आहे की सैतान देखील स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. And he says, I saw angels and I heard that, and they come back and write books about what the devil and the angels fooled them about. आणि ते म्हणतात की मी देवदूत पाहिले आणि देवदूतांना मी ऐकलं, आणि मग ते येऊन जे सैतानांनी आणि त्याच्या दूतांनी जे त्याची फसवणूक केली आहे त्यावर पुस्तकं लिहितात. And the worst part is there are thousands of people who buy those books and believe all these lies. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की हजारोंच्या संख्येमध्ये लोक हे पुस्तकं विकत घेतात आणि या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. We know why? Because they don't believe the Bible, the word of God. They don't read it. तुम्हाला माहित आहे का हे का होत आहे? कारण ते बायबल हे देवाचं वचन आहे यावर विश्वास ठेवत नाही आणि ते बायबल वाचत नाही. Or if they read it, they don't read it carefully. आणि जर त्यांनी बायबल वाचलं तर ते काळजीपूर्वक ते वाचत नाही. So we can't follow Paul in all those things. We can't follow Jesus in his ministry. आणि म्हणून पाऊलाचं आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अनुसरण करू शकत नाही. आपण येशू ख्रिस्ताच्या सेवेचं अनुसरण करू शकत नाही.